ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा जो भाग आहे तो जशाच्या तसा होता. दुसरी गोष्ट, ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे ते मटेरियल आहे टायटॅनियम. म्हणजे 11,000 सेल्सिअसच्या आगीच्या म्हणजे 10 मध्ये सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला. म्हणजे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो. त्याच्यामुळे रोहित पवार जे मागणी करतायत त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे. कंपनी कोणाची आहेत, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत, त्या विमान किती तास उडलं होतं, त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का नव्हती, डीजीसीए काही कव्हर करायला बघतंय का, डीजीसीएचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत, ही कंपनी कुठल्या पक्षाच्या आधिपत्याखाली चालते, हे सगळे प्रश्न आले ना आता समोर. पण सर, या सगळ्या संदर्भात अजून देखील प्राथमिक चौकशी अहवाल जो आहे तो समोर येत नाहीये, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. जेवढा चौकशीला उशीर करतील, जेवढा चौकशी लांबवतील, जेवढ्या या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढ्या संशयाला वाव मिळण्याला जागा निर्माण होत आहेत. काल मुख्यमंत्री असं म्हटले की अनेक जण शंका उपस्थित जरी करत असले तर तुमच्याकडे काही ठोस पुरावे किंवा काही असतील. असं आहे की ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. जगातल्या कुठल्याही ऍक्सिडेंटमध्ये ब्लॅक बॉक्स जळून गेला असं कधीही सांगितलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे शंकेला जर चौकशीच्या माध्यमातूनच वाव मिळणार असेल तर शंका उपस्थित होणारच. मूळतः माणूस संशयीच असतो, माणसाचा स्थायी स्वभाव संशयी असतो. परंतु या सगळ्या संदर्भात आता असं आहे की ब्लॅक बॉक्स जळून गेला, इथेच तुम्ही संशयाला वाव दिला. अरे ते भागच तसाचे तसा आहे. ब्लॅक बॉक्स ज्या ठिकाणी ठेवला जातो तो भाग त्या विमानाचा जशाच्या तसा त्या ऍक्सिडेंटच्या जागेवर पडलेला होता. अगदी विरोधकांची जी बैठक झाली त्याच्यात सुद्धा नव्हतात मागच्या काही दिवसांपासून नव्हता, तर का कुठे होतात आणि का नव्हता आता पुढे दिवस? माझा मूड नव्हता, माझा बोलायचा मूडच नव्हता. गेले काही दिवस मला बोला असं वाटत नव्हतं म्हणून मी नव्हतो. अगदी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुद्धा विलिनीकरणाच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही, कारण का संपूर्ण प्रक्रियेत मला कधी समावेशच केला गेला. जी गोष्ट मला माहितीच नाही त्याबद्दल मी बोलू कशाला.